गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे काय आहात? मजेत ना? माहीत असलाच पाहिजे. फायनली आजची सकाळ बघा आपली चेंबूरमध्ये झालेली आहे. मस्तपैकी असं उठलो आणि देवाच्या दर्शनाला आलो. आज आमोशा होती तर म्हणलो देवाचं दर्शन घ्यावं बाळूमामांचं. तर बाळूमामाच्या दर्शनाला आलो. मस्तपैकी असं दर्शन घेतलं. आज काय जास्त गर्दी नव्हती सकाळी. तर मित्रांनो देवाचं दर्शन घेऊन मस्त वाटलं. जरा फोटो बिटो काढले मस्तपैकी असे आणि बाहेर आलो नारळ बिरळ फोडला आणि मस्तपैकी बाळूमामाच्या प्रसादाला चहा होता सकाळ सकाळी. तर थोडासा चहा पिला आणि तंदुरी आली अंगात. सकाळी 6 वाजता आलो होतो मित्रांनो. हे बघा चहा घ्या. तर इथं पुढं मित्रांनो आम्ही निघालो. आता बघा बाळूमामाचं दर्शन होतं इथं आणि पुढं बघा आपला महाप्रसाद चालू आहे देवाचा. तर मित्रांनो महाप्रसादाला बसलो आम्ही. महाप्रसाद म्हणजे करायला आणि एका चुलीवरती महाप्रसाद टाकला होता आणि इकडे आमच्या लेडीजांना बसून म्हणलं होतं की महाप्रसादाचं सामान कटिंग करायला घ्या. तर मित्रांनो आमचं काय झालं, आता आम्ही पण थोडी मदत केली आणि बघा इथं पण मदत केली. आमची चिवबा कशी खेती मस्तपैकी. तर फायनली मित्रांनो आता आमच्या मामांनी 30 किलो तांदळाचं पोतं दिले होते एक देवाला भेट महाप्रसादाला आणि आमच्या काकाने मस्तपैकी 3 किलो तूर डाळ दिली होती. तर मित्रांनो झालं दर्शनानं आलो घरी. आपल्या गाडी धंदा पण बघायला पाहिजे मित्रांनो. 9 वाजता आलो घरी. काहीच तास गाडी धंदा नव्हता मित्रांनो. आज तर पूर्ण मित्रांनो बंदच होतं जास्त काय. तर पूर्ण आज कुठलीच गाडी हल्ली नव्हती. बघा आमची पण गाडी आली नाही. आम्ही बसलो मजा करत गाडीत. काय करणार आता, विषय नाही ना. बघा टाइमपास काय तर आमची बघा इथं बघा मामा कसे बसले आमचे बघा ना डायरेक्ट बघा भाऊ कसा डोक्याला हात लावूनच बसले. आम्ही डोक्याला हात लावून बसलो मित्रांनो. काय टेन्शन आले आम्हाला. आम्ही हप्ता फेडायचा गाडी चालवायची का काय करायचं नाही काय कळण झाले बघा. अशी जिंदगी आहे ड्रायव्हरची. तर मित्रांनो गाडी धंद्यात पडत असाल तर विचार करून पडा. अजून पण टाईम आहे. तर गाडी धंद्यात पडू नका माझं असं तर म्हणणं आहे. हे बघा कसं डोक्याला हात लावून बसलं बघा मस्त बाकी. मग काय मित्रांनो आपली गाडी एक लोड केलेली होती तीच अनलोड केली. बाकी काय नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टाटा बाय बाय.